नगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर विरोधकांमध्ये अस्वस्थता आहे का अशी चर्चा रंगली आहे। कारण महापालिका निवडणूक एकत्रित लढण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झालेत। शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून पुन्हा प्रयत्न सुरू आहेत अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। काँग्रेसनं दोन्ही ठाकरे बंधू सोबतच निवडणूक लढावी यासाठी आता प्रयत्न सुरू केलेत। ठाकरेंच्या पक्षातील काही नेत्यांनी दिल्लीत संपर्क साधल्याची माहिती आहे। विरोधकांनी एकत्र आले तरच महायुतीशी सामना होऊ शकतो असं दोन्ही ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी मत मांडलंय। संदीप राजकोळकर आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। संदीप, आता पुन्हा महाविकास आघाडीमधले सगळेच पक्ष एकत्र येतील आणि राज ठाकरेंना सोबत घेतील का? अगदी काल ज्यावेळेला निकाल जाहीर झाला कस्तुरी तेव्हापासूनच विरोधकांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता पाहायला मिळते। यापूर्वी आपल्याला माहिती आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। एका 2 दिवसात त्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल। मात्र काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेतली आणि दुसरीकडे शरद पवार हे कदाचित दोन्ही ठाकरे बंधूंसोबतच जाऊ शकतात। मात्र मुंबईमध्ये महायुतीचा जर महामेरू रोखायचा झाला किंवा इतर राज्यात देखील महापालिका निवडणुकीमध्ये ज्या 15 तारखेला होणार आहेत त्यामध्ये जर महायुतीला रोखायचं झालं तर काँग्रेस सोबत असणं गरजेचं आहे। कारण जर तिरंगी लढत झाली म्हणजे काँग्रेस जर स्वबळावर लढली आणि ठाकरे बंधू शरद पवार एका बाजूला आणि महायुती एका बाजूला अशी जर लढत झाली तर नक्कीच त्याचा फायदा महायुतीला प्रामुख्यानं भाजपला होऊ शकतो। हे खरं तर विरोधकांना माहिती आहे, त्यातल्या त्यात ठाकरे बंधूंना माहिती आहे। म्हणूनच हे प्रयत्न केले जातात। दिल्लीतल्या काही नेत्यांशी दोन्ही ठाकरे बंधूंच्या नेत्यांनी संपर्क साधल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून समजते। त्यामुळे आज दिवसभरात देखील पुन्हा एकदा काँग्रेसनं सोबत येण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। त्याला यश येतं का हे बघणं महत्वाचं आहे। कारण यापूर्वी शरद पवारांनी मध्यस्थी केली होती मात्र त्याला यश आलेलं नव्हतं आणि 2 दिवसांपूर्वी रमेश त्यांनी त्याला ज्यावेळेला मुंबईत आलेले होते त्यांनी देखील सांगितलं की आम्ही स्वबळावरच लढणार। मात्र आता बघावं लागेल ठाकरेंच्या प्रयत्नांना यश येतं का। नक्कीच, धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।